नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या हक्काच्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही घुमक्कड. तर मित्रांनो, आज आहे कोकण टूरचा दुसरा दिवस आणि काल रात्री आम्ही इथे आई कॉटेजमध्ये थांबलो होतो. आता आम्ही आंघोळ न करता डायरेक्ट बीचवर जाणार आहोत. कालचेच कपडे घातलेले आहेत. देरो, आता कुठे जाणार आहे आपण? स्विमिंग पूल आहे मोठावाला स्विमिंग पूलमध्ये चाललो आहे आम्ही. काय आता तुम्ही बोलले काय की आपण बीचवर जाऊ. बीचवरच जायचं सोनू. इकडे समुद्र म्हणजे स्विमिंग पूल. समुद्रामध्ये पोह ना, इथे पाठीमागे आहे ना, तो समुद्रच आहे तो. तिथे जायचं. बघा आपली लाल परी कशी चमकते एकदम. कालच आम्ही तिला एकदम चकाचक वॉश केलेली आहे. तर मित्रांनो, आपलं सामान लोड झालेलं आहे गाडीमध्ये. तर आता आपण इथून निघूया, दिव्यागर बीचवर जाऊ. बीचवर मजा करू आणि त्यानंतर आपण पुढे जाऊ. होय, कचरा गोळा कर बघा तू. अरे बाबा, इथे टाकायचे. नीट टाक. मोगलीसारखी छोटी चड्डी घालून आलाय. मित्रांनो, आम्ही दिव्यागर बीचवर जात होतो. जात असताना आम्हाला इथं मस्त असं प्लेस भेटलेला आहे, जिथे आपण काही नाश्ता वगैरे बनवू शकतो. आणि आपण काल राहिलेला राईस पार्सल केला आहे, तर आपण त्यालाच आज फोडणी भात बनवून खाऊ आणि आपला नाश्त्याचा पण बंदोबस्त होऊन जाईल. फ्राईड राईस फ्राईड राईस हा आपला कुकिंगचा छोटासा सेटअप. बाबू, इकडे उभा राहा, तिकडे पडशील पाण्यात. स्वतः कुकिंग करण्याचे मागचे फायदे तुम्हाला सांगतो. काल आम्ही 50 रुपयाचे बांगडे आणि 200 रुपयाची कोलंबी आणली होती. 250 रुपयामध्ये आमचं जेवण पण झालं. प्लस जी आपण घरी बनवतो त्याला चव आणि ती क्वालिटी जी आपण इन्ग्रेडियंट वापरतो ते आपल्याला हॉटेलमध्ये भेटणं तेवढं शक्य नाही आहे. आणि हॉटेलमध्ये मोस्टली पाम तेल वापरतात. तर त्याच्यामुळे स्वतः कुकिंग करणं बेस्ट ऑप्शन आहे. आणि आपण दर विकेंडला फिरायला जातो आहे, थोडा खिशावर पण लोड कमी येतो. हा माझा मास्टर प्लॅन आहे. फक्त जेव्हा तुम्ही स्वतः कुकिंग कराल तेव्हा एक गोष्टीचं लक्ष द्या की जिथे तुम्ही कुकिंग कराल ती जागा साफ करा, तिथे कचरा नका करू, जेणेकरून आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास नको. कांदा असा बारीकसा कट केलेला आहे माझ्या मास्टर शेफच्या हाताने. थोडं दिसायला लागे पामला. आता मी कट करून दिलं, तू बनवा. काय बोलतो मॅडम? मित्रांनो, आपली तयारी झालेली आहे. आता आपला मास्टर शेफ जेवण बनवेल. आणि इथे आम्हाला छोटेसे मित्र भेटलेत अजून. तुम्ही खेकडे पकडता का बोटीमध्ये? कशाने पकडता? जाळ्याने? गाडी कुठली गाडी? अच्छा, गाडे. चिंबोऱ्या होत्या आपल्यासाठी, पण मित्रांनो घ्यायला नाही जमले आपल्याला, कारण एवढ्या लांब आपण काही सामग्री आणलेली नाही आहे. आणि चिंबोऱ्या बरोबर न्यायच्या. मर जाएंगे ना, और गाड़ी में भी रखेंगे तो बास मारेगा, मरेगी तो. अब बर्फ में रख सकते. मित्रांनो, कांदा आता सॉटे झालेला आहे आणि आता याच्यावर टाकले आहे सायलीने हळद. हा आपण टाकून देऊया याच्यावर. एकदम सिंपल रेसिपी आहे, फक्त मीठ टाकला की झाली रेडी. टाकली कोथिंबीर. मीठ नाही टाकला तुम्ही? हो ना, टाकते ना. मीठ का आपल्याला किंचित टाकायचं आहे, तसं तो भातात मीठ आहे ना. हलकासा मीठ. मस्तपैकी आपला फोडणी भात तयार झालेला आहे. ते राहिलेले बांगडे त्याला मी तोडले, कारण ते डब्यात बसत नव्हते. तू किती हुशार ना, माझ्याबरोबर फिरू फिरून. हा बघा, 1 रुपयाच्या कामाचा माणूस नाही, तो हेल्प करतो ना झाकण धराच्या कामाचा आहे फक्त. ती कालची राहिलेली कोलंबी पण गरम केलेली आहे. म्हणजे चला आता जेवायला बसूया. हा बघा माझा छोटासा मुलगा, याला सगळा भरवायला लागतो. हे बाबी, ही जाय इथे मच्छी आणि हा आहे फोडणी भात. आणि ही बसली आपली आम्ही घुमक्कडची फॅमिली जेवासाठी. तुम्ही पण या जेवायला सगळेजण. तर मित्रांनो, आपला नाश्ता झालेला आहे आणि आता आपण दिव्यागारच्या रस्त्याने निघूया. दिव्यागार बीचवर जाऊया आणि आता पाण्यामध्ये मजा करूया, धमाल करूया. देरू काय बोलणार नाही? लाईक करा लगेच. लाईक शेअर सबस्क्राईब. अरे बाबा, संपला नाही ब्लॉग. ते काय घेतला का नाही? त्याला तो पाहिजे. काय ट्यूब?
अरे तू छोटा आहे, तुला ही लागेल. तू थोडा मोठा तू आरपार होशील. केवढ्याला ट्यूब बघा. याने काय घेतला बघा. इथं काय घेतला जरा, काय बोलतो त्याला. खाली खाली पडाल. खूप पाडू नको, फुटल तो. त्याला समुद्रापर्यंत पोचू दे पहिला. मित्रांनो आपण दिव्यागार बीचवर पोहोचलेलो आहोत आणि देरीने हा उचललेला आहे ट्यूब. आता डायरेक्ट बाई जाणार आहे आतमध्ये पाण्यामध्ये पोहायला. आम्ही आमची सटई हाताळलेली आहे आणि आम्ही बसायचा प्रबंध केलेला आहे. आता थोड्या वेळाने आम्ही पण पाण्यात जाणार आहोत. तिकडे बघा मस्त वॉटर स्पोर्ट्स चालू आहेत. हा 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 स्वतःला समजू शकतो. यो यो सोड. तर मित्रांनो अशा प्रकारे माझा चष्मा पाण्यामध्ये गेलेला आहे. अति हुशारी नडलेली आहे मला. मजा येते का रे. हात जरा तिकडे घ्या तुमचा. जिंकलेलो आहे मी. नाही मित्रांनो मी जिंकलेलो आहे. ज्याचा पडेल तो हरला. चीटर. इकडं बघा आताच गटर साफ करून आला असं वाटतं. गंदा त्यांची मस्त. स्वतःवा तुमचा पोऱ्या बा पोऱ्या. चला आता आपण एन्जॉय करून झालेलं आहे पाण्यामध्ये भरपूर. आता आपण बाहेर निघूया आणि पुढची वाटचाल चालू करूया. नाही तर आपला दिवस इथेच जाईल. तर हे दोघे तर निघायला मागत नाही बिलकुल. हा बघा हा तर पाण्यातून बाहेर निघायला मागत. बेडूक. जरूर नारळ पाणी पिणार. आहे ना मग. हा नारळ बघा कसं मलाईने भरलेलं आहे एकदम. त्याला इथे बसून काय. इथे बसून काय. ए गोलावाला इकडे बस. इकडे तू माझ्या हातात. इकडे बघा गोला काय ती पद्धत. मित्रांनो आम्ही आंघोळ करून आता तयार झालेलो आहोत. तर चला आता पुढच्या जर्नीला जाऊया. इथे एक मंदिर आहे सुवर्ण गणेश मंदिर दिव्यागारमध्ये. पहिला तिथे जाऊया आणि त्यानंतर श्रीवर्धन. तर मित्रांनो आपण आता पोहोचलेलो आहोत श्री सुवर्ण गणेश मंदिर दिव्यागार येथे. आतमध्ये जाऊन बघूया कसं आहे ते. हा बघा मंदिर आणि आम्ही घेतले खाली. अरे चल बॉईजला अलाउड आहे तिथे. तसे छोटे कपडे अलाउड नाही. जरूर बोलतो इथे बॉईजला अलाउड नाही बोलतो. व्हिडिओ काढण्याची परवानगी नाही म्हणून आतमधला मी व्हिडिओ नाही घेतला. तुम्ही इथूनच बघून दर्शन घेऊ शकता. तेव्हा मित्रांनो उकडीचे मोदक भेटले आम्हाला 100 रुपयामध्ये 5. तुपाचा वास आलाय. मस्त तुपाचा सुगंध येतोय. बघूया कसे लागतात. खा तूच. गरम आहे. गरम आहे. चांगला आहे का. द्या मला. मी थोडं अजून स्टीम करायला पाहिजे होतं त्याने. ठेवली खोड. पीठ शिजला नाही एवढा. दुसऱ्याच्या जे जेवणाला खोड ठेवली. एक नंबर मोदक आहे. एक नंबर. तरी खोड ठेवते माहिती. एवढ्या भारी मोदकाला तो खोड ठेवते. खोड नाही ठेवली हो. मग
काय खाताना व्हिडिओ काढता तुम्ही? मित्रांनो आता आम्ही श्रीवर्धन बीच जवळ पोहोचलेलो आहोत. सायली बोलते बीच बघून कंटाळा आला, तुम्ही जाऊन या, मी झोपते म्हणून. फिरायला आल्यावर कंटाळा नाही करायचा. मित्रांनो आम्ही श्रीवर्धन बीचवर पोहोचलेलो आहोत ऑलरेडी. पण आता आमची भिजायची इच्छा नाही आहे, कारण आम्ही सकाळीच दिव्यागरमध्ये ऑलरेडी समुद्रात जेवढी मजा करायची तेवढी केलेली आहे. तुझी काय इच्छा आहे? तुला भिजायचं आहे? जा मग जाऊ नये. हा आहे श्रीवर्धनचा बीच. पण इथे वातावरण खूप सुंदर आहे, म्हणजे हवा वगैरे एकदम मस्त येते. तिथे बसून रिलॅक्स जरूर करू शकतो. धैर्याची अजून इच्छा आहे की पाण्यामध्ये जाऊन भिजायची, पण आता ऑलरेडी आम्ही भिजलेलो आहोत. सकाळी दिव्यागरला आम्ही समुद्रात खूप मजा केली आणि इथे आता श्रीवर्धनच्या बीचवर पोहोचलो आहे. पण आमची इच्छा नाही आहे पाण्यात जायची, पण इथे बसायला मस्त बाकडेत आणि हवा खूप छान येते. इथे बसून मजा करू शकतो, आपण रिलॅक्स बसू शकतो. तो बघा, हा बघा आम्हाला टाकून तिकडे जाऊन बसला. तर मित्रांनो आता आम्ही इथून निघतो आणि हरिहरेश्वरचा प्लॅन आता आम्ही कॅन्सल करतो आहे, कारण हरिहरेश्वरला पण जाऊन फक्त बीचच बघावं लागेल. आम्ही आता इथून डायरेक्ट दापोली जातो. तर चला आता आपण दापोलीला जाऊया, कारण आता 4 वाजलेत. हरिहरेश्वरला गेलो तर दापोलीला पोचायला आपल्याला खूप लेट होईल आणि आता बीचवर जायला तर कंटाळा आला आहे मला. तर चला आता आपण इथून निघूया श्रीवर्धनवरून. आणि हा बघा नाराज झाला आहे, त्याला आता पण पाण्यातच जायचं. इकडे बघ रे, होय कॅमेऱ्यात बघून बोल, तेव्हा जाईल पाण्यात. लवकर बघून बोल, पाण्यात जायचं असेल तर. पाण्याच्या आतमध्ये जायचं आहे? चल तिकडे जाऊ आपण, दापोलीला चल, आपण वॉटर स्पोर्ट करू. लवकर बघ काय पाहिजे. हा जम्पिंग जपाक काय असते? कुठे आहे तो? शेवटी आम्ही जम्पिंग जपाक मध्ये गेलोच. हट्ट म्हणजे हट्ट ना बाबू. हा बघा आपला नवीन 100 रुपयाचा चष्मा. तर मित्रांनो आता आम्ही श्रीवर्धनमधून निघतो आहे आणि इथून जाणार सीधा दापोलीला. संध्याकाळची वेळ आहे, नाश्त्याची पण वेळ झाली आहे. परत आपण कुठेतरी जागा बघू आणि मस्त मॅगी बनवून घेऊया. स्नॅक्स वगैरे खाल्लेले आहेत आम्ही भरपूर, तरी पण मॅगी खायची इच्छा आहे, धैर्योची पण आणि सायलीची पण. तर कुठेतरी मध्ये आपण रस्त्यात थांबू आणि मॅगी बनवू. मित्रांनो पुन्हा आता आपली गाडी बोटीत टाकावं लागेल. आता आम्हाला माहिती नव्हतं की ह्यावेळी पण बोटीतून जावं लागेल. आम्ही आता इथे जेटीवर पोहोचलेलो आहोत. चावी खिशाने माझे. जेटीवर पोहोचलेलो आहोत. इथून आपल्याला परत गाडी टाकावी लागेल बोटीतून. हा इथला नजारा बघा किती सुंदर असा मस्त व्ह्यू आहे. आणि आम्हाला नाश्ता पण करायचा होता आणि मॅगी खायची होती. तर मॅगीसाठी याच्यापेक्षा जास्त चांगला स्पॉट कुठेच नसेल. तर आपण इथे मॅगी पण बनवूया. इट्स अ मॅगी टाईम नाव. त्यानंतर आपण परत गाडी टाकूया बोटीमध्ये. आपला गॅसचा सेटअप लागलेला आहे. हा सायलीने आणला पाणी. मिरची घ्या का? पाणी आणि मिरची आलेली आहे. आता मॅगी मसाला आणि मॅगी यायची बाकी आहे. आणि आला माझा कार्टून. ये हा मेरी जान. तर आपली मॅगी रेडी झालेली आहे आणि आता आपण खायला घेत आहोत मॅगी. देरू आता तरी खाणार का मॅगी? बघ चम्मच बिमच घेऊन रेडी आहे पहिलेच. तुम्ही नाही घेतलं तर बघा. हा नाही घेतलं तर काय नाही घेतलं तर बोलून ओटान दाव. गरम आहे. भूक मारली मी. मॅगी ब्रेक झालेला आहे आणि आता आपली बोट पण येत आहे. तर चला जेटीवर जाऊन गाडी लावून घेऊया. सेकंड टाइम बोटचा प्रवास कसा वाटतं? 2 टाइम आहे. सेकंड टाइम बोललो मी. 2 टाइम. सेकंड टाइम. 2 म्हणजे सेकंड.
कुठल्या स्कूलला जाता तू? मित्रांनो, आता आम्ही दापोलीमध्ये मुरुड बीचजवळ पोहोचलेलो आहोत आणि इथे आम्ही एक हॉटेल हायर केलेलं आहे ऑलरेडी. हॉटेलमध्ये रूम घेतलेला आहे आणि आता आम्ही इथे आजचा दिवस हॉल्ट करणार आणि उद्या आपली जर्नी वापस ॲज इट इज चालू करणार. यायला भरपूर उशीर झाला आज आम्हाला, कारण आपण थोडा उशिरा निघालेलो आज. तर आता आम्ही कुकिंग नाही करणार आहे, आम्ही आता हॉटेलमध्येच जेवणार आहोत. तर तुम्हाला इथे मी दाखवतो. काल आपण 250 रुपयामध्ये कोलंबी प्लस बांगडा फ्राय पण खाल्ला होता स्वतः बनवून. पण आता इथे हॉटेलमध्ये आपले रेट्स बघू शकता तुम्ही. पण ठीक आहे, कधी कधी आपल्याला बाहेर पण खावं लागेल. सगळ्या गोष्टी आपल्या फेवरमध्ये नाही होणार. बाकी आपली आम्ही गुमकडची फॅमिली स्ट्रेस्ड आऊट झालेली आहे. बघा हिला कधी किती झोप आली आहे बघा. हा बघा, ओय काय आलेली आहे आपली सुरमई आलेली आहे आणि वरमई खाते. हा आला आपला चिकन ड्राय फ्राय आणि धरून उचलला लॉलीपॉप. हे लॉलीपॉप दे रे मला. लेग पीस दे मला. देते का नाही? ओके नको चल. थँक्स जाऊ दे आता, प्रेमाने देतो म्हणून नको. मित्रांनो, हा आपला बिल आहे 1175 रुपये आपल्या जेवणाचा. ठीक आहे, एवढा काय महाग नाही आहे, वाजिब दरच होता. पण तरी पण जेव्हा आपण स्वतः कुकिंग करतो तेव्हा 250 ते 300 रुपयामध्ये आपलं जेवण होतं. हीच गोष्ट मी तुम्हाला बोलत होतो की आम्ही जेवढा होईल तेवढा स्वतः कुक करू, जेणेकरून खिशावर लोड नाही येणार. याच्यामागचं कारण हाच होता की बघा, आपण जेव्हा स्वतः कुक करतो 250-300मध्ये जेवण होतो आणि जेव्हा आपण बाहेर खातो तेव्हा 1100-1200. तर तुम्ही पण विचार करा, फिरायचं असेल ना दर विकेंडला तर फक्त जेवणाचं सामग्री बरोबर घ्या आणि स्वतःचा जेवणाचा बंदोबस्त करा, बाकी सगळं स्वस्तात होतं. मित्रांनो, आता आपण हॉटेल रूममध्ये पोहोचलेलो आहोत. आपला डिनर झालेला आहे आणि आता उद्या आपल्याला भरपूर सारे वापस स्पॉट्स बघायचे आहेत. बीचवर जायचं आहे उद्या, आपल्याला एन्जॉय करायचं आहे, वॉटर स्पोर्ट करायचं आहे. म्हणून आता आपण आराम करूया आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. होप तुम्हाला आवडला असेल. हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. बाय गाईज.